गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाने त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केलाय। या घटनेत गुन्हेगार प्रवृत्तीच्या इसमांनी पार्किंग पावती गोळा करण्याच्या वादातून पत्रकारांवर हल्ला केला। यामध्ये किरण ताजने जखमी झाले तर योगेश खरे आणि अभिजित सोनवणे यांनाही मारहाण झाली। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील घडामोडी जनतेसमोर मांडणाऱ्या पत्रकारांवर होणारे हल्ले लोकशाहीसाठी धोकादायक आहेत असे संघाने म्हटले। निवेदनात संघाने पत्रकार संरक्षण कायदा लागू करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी, गुन्हेगार प्रवृत्तीच्या इसमांना ठेका देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची, दोषींना तातडीने अटक करून न्यायालयीन प्रक्रियेतून कठोर शिक्षा करण्याची आणि प्रशासनाने पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना आखण्याची मागणी केली आहे। पत्रकारांवर होत असलेले हे हल्ले लोकशाहीसाठी गंभीर धोका आहे। दोषींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे। तसेच या घटनेला हातभार लावणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी ठरवली जावी। आमच्या पत्रकार बांधवांना सुरक्षित वातावरण देणे प्रशासनाची जबाबदारी आहे। स्वामी समर्थ केंद्राच्या ठिकाणी पार्किंगच्या ठिकाणी ज्या पावती फाडणारे जे काही ठेकेदार होते त्या ठेकेदारांच्या गुंडांनी ते आमचे जे काही ज्येष्ठ पत्रकार आहेत, किरण ताजने आहेत, योगेश खरे आहेत आणि सोनवणे, या तिघांवरती जो काही भ्याड हल्ला केला तो लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावरती घाला घालण्याचा हा प्रयत्न आहे। खरं तर देवस्थान ज्या ठिकाणी आहेत त्या देवस्थान तीर्थस्थानांच्या ठिकाणी पार्किंगची जी व्यवस्था आहे ती शासनाच्या वतीने मोफत करण्यात येत असते, परंतु या ठिकाणी खाजगी ठेकेदारांमार्फत जे काही पावती फाडण्याचं कामकाज त्या ठिकाणी केलं जातं आणि अशातच त्या आपले सर्व जे पत्रकार आहेत ते पत्रकार एक मीटिंगच्या निमित्ताने साधू संतांची मीटिंग त्या ठिकाणी कुंभमेळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आली आणि त्याचं वृत्तांकन करण्यासाठी जे आमचे सर्व पत्रकार बांधव गेलेले होते आणि त्यावेळेस पार्किंगच्या लावत असताना त्या गुंडांनी त्या पत्रकारांवरती जो काही भ्याड असा हल्ला केलेला आहे त्याबद्दल त्या ठिकाणी आज दिंडोरी तहसीलदार आणि दिंडोरी पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने जो काही भ्याड हल्ला झालेला आहे या निमित्ताने जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो। यावेळी दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास ढाकणे, संस्थापक अध्यक्ष संतोष कथार, तसेच पत्रकार भगवान गायकवाड, अशोक निकम, बाळासाहेब अस्वले, किशोर जाधव, सुनील घुमरे, संदीप मोगल, अशोक किंग, समाधान पाटील, संतोष विधाते, शांताराम पगार, गोरख जोपडे, रमाकांत शार्दूल, श्रीराम देवकर, मनोज पाटील, प्रमोद ठेपणे आदी उपस्थित होते। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संतोष कथार, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।